नमस्कार. मानवीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आमच्या गावाकडचा फेमस नाश्ता म्हणजे घावणे बनवून दाखवणार आहे. मस्त पांढरे शुभ्र आणि मस्त अशी जाळी आहे ते या घावण्यांना. तर त्यासाठी मी ते तांदूळ छान असा भिजवून घेतलेला आहे. गावठी तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ मी जास्त भिजवलेला नाही आहे. 1-3 तास मी तांदूळ हा भिजवून घेतलेला आहे. तांदूळ रात्रभर भिजवायची किंवा 7 ते 8 तास भिजवायची काही गरज नाही आहे. 3 तासामध्ये तांदूळ छान असा भिजला जातो. आता तांदूळ वाटून घेतेवेळी तो कसा वाटायचा, तर एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडेसे असे दाणे कचकच असं ठेवायचं नाही. त्याने काय होतं, की घावणे जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा घावणे फाटले जातात. मध्ये असे ना पांढरे होऊन भेगा पडतात. त्यासाठी एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हा तांदूळ बारीक वाटून घेतला आहे. छान असं बॅटर झालेलं आहे तयार. आता याच्यामध्ये पाणी घालून थोडंसं पातळ करायचं आपल्याला. म्हणजे ताकाची जशी कन्सिस्टन्सी असते ना त्याप्रमाणे ठेवायचं आहे. जेवढं आपण बॅटर थोडंसं पातळ करणार ना तेवढे घावणे पण छान पातळ येणार आणि जाळी छान येणार. आणि बॅटरचं जर थोडंसं घट्ट राहिलं तर घावणे आपले जाड होतात. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून आपण हे बॅटर व्यवस्थित ढवळून घेऊन घावणे बनवायला घेऊया. तर माझ्याकडे इथे ना भिडं नाही आहे, मी पॅन घेतलेला आहे. आता इथे मी पॅनला ना तेल लावून घेते. कांद्याच्या साहाय्याने मी थोडंसं पॅनला तेल लावून घेते. तेल लावल्याने काय होतं, घावणा आहे ना तो सहज असा निखळला जातो, तो चिटकून राहत नाही. त्यामुळे थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता हे बॅटर मी अशा प्रकारे ना पातळ असं हे मी पॅनवरती पसरवलेलं आहे. माझं पॅन थोडंसं मोठं आहे. ह्याच्यावरती 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्याने घावणे आपले ना असे पांढरे होत नाही, म्हणजे मध्ये पांढरे होतात ना तसे होत नाही. आणि झाकण काढल्यानंतर एकदम लो फ्लेम करून 2 मिनटं घावणा हा छान असा शेकून घ्यायचा आहे. त्याने तो सहज निखळला जातो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल. मी दोन्ही साईडने छान असा शेकून घेतला आहे. आता दुसऱ्या प्रकारेही मी घावणा असाच बनवते. आम्ही जेव्हा गावाला घावणे बनवतो ना भिड्यावरती, तेव्हा केळीच्या सोपाचा वापर करतो. तर इथे केळीचं सोप नाही आहे, त्याच्यामुळे मी कांद्याचा वापर केलेला आहे तेल लावण्यासाठी. आणि हा आमच्या गावाकडचा फेमस नाश्ता आहे घावणे आणि चहा. तर आम्ही जेव्हा घावणे बनवतो ना सकाळचं, तेव्हा भाजी किंवा चटणी वगैरे असं काही बनवत राहत नाही. घावणे बनवतो, एका साईडला चहा बनवतो. चहा आणि घावणे खूप भारी लागतात. तर अशा प्रकारे मी बाकीचे जे घावणे आहेत ना तेही मी असेच बनवून घेते. तर पाहू शकता इथे किती मस्त जाळी आलेली आहे घावण्यांना. तर इथे माझे घावणे सगळे बनवून झालेले आहेत आणि मस्त दिसत आहेत. पांढरे शुभ्र असे घावणे आहेत, मऊ लुसलुशीत आहेत. त्याचबरोबर इथे बघा किती मस्त एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त जाळी दिसते घावण्यांना. आणि चवीला पण हे खूप छान लागतात. त्याचबरोबर इथे मी ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवलेली आहे. चटणी बनवली आहे कारण मला आता हे घावणे जे आहेत ते टिफिनसाठी मुलीला द्यायचे आहेत स्कूलला. त्यासाठी मी चटणी बनवली आहे, नाहीतर आम्ही चटणी बनवत नाही. तर चटणीसुद्धा छान लागते घावण्यासोबत, पण आम्हाला जास्त करून चहासोबत घावणे आवडतात. म्हणून मी चटणीसोबतच चहा पण इथे घेतलेला आहे बनवून. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की चहासोबत छान लागतात की चटणीसोबत छान लागतात.